धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंशांच्या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनानं आश्रमशाळांच्या सुरक्षेचा गंभीरपणे आढावा घेण्यास सुरुवात केली आहे। वसतिगृहात रात्रीच्या सुमारास सर्पदंश झाल्यानं 6वीतील दीपिका इतवा लकडा, 8वीतील सुष्मिता सरोजित मंडल आणि 2रीतील अनु गाजूर कोरेटी या 3 विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। गंभीर अवस्थेतील दीपिका मडावी हिला प्रशासनाच्या मदतीनं एअरलिफ्ट करून पुढील उपचारासाठी हलविण्यात आलं। घटनेनंतर सहपालक मंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी धानोरा येथील शवागृहात मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं। त्यानंतर जपतलाई आश्रमशाळेतील घटनास्थळाची पाहणी करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला। यावेळी आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविशांत पंडा, अप्पर आयुक्त आयुषी सिंह आणि जिल्हा पोलीस अधीक्षक एम रमेश उपस्थित होते। आश्रमशाळांमधील व्यवस्थापन, विद्यार्थी सुरक्षा, प्रतिबंधात्मक उपाय आणि अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यासाठी 14 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार असून याच बैठकीत नवीन प्रमाणित कार्यपद्धती अर्थात SOP निश्चित केली जाणार आहे। दरम्यान मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची शासकीय मदत जाहीर करण्यात आली असून त्यातील प्रत्येकी 1 लाख रुपयांची तातडीची मदत सुपूर्द करण्यात आली आहे। मुख्यमंत्री सहायता निधीतून आणखी प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मिळावी यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे। मात्र 3 निष्पाप विद्यार्थिनींच्या मृत्यूनंतर तयार होणारी नवी SOP केवळ कागदावरच न राहता आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची ठोस आणि कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील आज या आश्रमशाळेत जे दुर्दैवी घटना घडली, ज्याच्यामध्ये 3 मुलींचा मृत्यू झाला आणि एक मुलगी गंभीर आहे, एक मुलीला नागपूरला शिफ्ट केलेलं आहे। संपूर्ण कुटुंबाची भेट घेऊन आज या घटनास्थळी भेट दिल्यानंतर ही बाब कळली की अनेक गोष्टी अशा आहे की ज्या गोष्टीमध्ये प्रत्येकाला जागरूकतेने काम करण्याची गरज आहे। चुका अनेक लोकांच्या झालेल्या आहे, परंतु भविष्यात ते घडू नये याची दक्षता प्रत्येकाने घेणं आवश्यक आहे। जे कमिटी आपण गठीत करतो त्या कमिट्यांचा देखील कारभार सुरळीतपणे आणि शासन व्यवस्थेतून याच्यात काय बदल करण्यात येईल त्याच्या संदर्भात 14 तारखेला मी इथं बैठक घेतलेली आहे। कुटुंबाला आज आम्ही 5 लाखाची मदत करत आहोत आणि 5 लाखाचा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निधीत पाठवत आहोत, तिथून तो मंजूर करण्यात येईल आणि त्याशिवाय देखील इतर सरकारी योजनेतून त्या कुटुंबाला जी काही मदत करणं शक्य आहे ते निश्चितपणे केली जाईल। 14 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात या सर्व आश्रमशाळेच्या सुधारणेच्या संदर्भामध्ये नवीन SOP आम्ही निश्चित करू आणि लोकांना कळवू।